मला वाटते ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला आयुष्यभर, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये। अभिजित दिपकेचा आत्मविश्वास वाढलेला असेल तरी त्यांनी उंटाचा मुका घेऊ नये। ते संविधान संविधान 10 वेळेस म्हणतात। त्या संविधानाच्या भूमिकेतून जर त्यांनी आंदोलन केलं असतं तर लोकांनी आणखीन डोक्यावर उचललं असतं। ठराविक वामपंथी लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचताय आणि कोणत्या तोंडाने अभिजित दिपके संविधानाच्या गोष्टी करतात? भारतीय संस्कृती हिंदुस्थानाच्या संस्कृतीला धरून अनुसरून आणि संविधानाची चौकट न मोडता जर का आंदोलन करत असेल तर त्याला कधी डोक्यावर घेऊन नाचू नाही, तर येणाऱ्या काळात त्याला पायदळी तोडण्याचंही काम करू। आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार आणि नेते संजयजी किनेकर। सर्वप्रथम महा NTB मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लवकरच आता हा अस्तित्वात येतोय, त्याबद्दल काय सांगा? खऱ्या अर्थाने हा निर्णय एका कणखर मुख्यमंत्र्याने घेतलेला निर्णय, वंचित उपेक्षित समाजाचा फायदा घेऊन त्याचा धर्म बदलणे, त्यांना मोहात टाकणे, धर्म बदलणे, धर्म परिवर्तन करणे आणि आपली धर्माची दीक्षा देऊन खऱ्या अर्थानं या देशामध्ये अराजकता माजवण्याचा जो प्रकार चालवला होता तो या मुख्यमंत्र्यांनी कणखर निर्णय घेऊन तो रद्दबादल करण्याचा आणि त्या धर्मांतर कायद्याविषयी ठोस भूमिका घेऊन धर्मांतर करणाऱ्यांना ठोस कठोर शिक्षेचं प्रयोगदान त्यांनी केलेलं आहे। यामुळं भविष्यात होणारं जे धर्मांतर असेल, जे चुकीच्या मार्गाने किंवा पिळवणुकीने किंवा धाकदगडशाहीपणा असेल किंवा काही वेळेला खोटेपणाने याच्यावर आळा बसेल असं वाटतं? खरं तर या प्रकाराचं कंबरड मोडण्याचं काम या कायद्यातून होणार आहे आणि निश्चितपणे हा कायदा जे जे धर्मांतरांचे मनसुबे बांधून काम करते या देशात त्यांना खरं तर मातीत गाडण्याच्या निर्णयापोटी घेतला आहे। अभिजित दिपके जे CJPचे प्रमुख आहेत, त्यांनी भाजपवर टीका केलेली आहे की माझ्यासारख्या 30 वर्षाच्या मुलग्याला भाजप एवढं का घाबरत? खरं तर अभिजित दिपकेंनी जे केलेलं आंदोलन आहे त्या आंदोलनाबद्दल लोकात काही म्हणणं नाहीये, परंतु एका पक्षाला, एका धारणेला आणि एखाद्या नेत्याला धरून जर त्यांचं टीका करण्याचा प्रयत्न असेल तो अतिशय चूक आहे। अभिजित दिपकेचा आत्मविश्वास वाढलेला असेल तरी त्यांनी उंटाचा मुका घेऊ नये। ज्या पद्धतीने त्यांनी ते संविधान संविधान 10 वेळेस म्हणतात, त्या संविधानाच्या भूमिकेतून जर त्यांनी आंदोलन केलं असतं तर लोकांनी आणखीन डोक्यावर उचललं असतं। ठराविक वामपंथी लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचताय, परंतु खऱ्या अर्थानं या देशाच्या कुठेतरी संस्कृतीला घाला घालण्याचं काम त्यांच्या आंदोलनातून झालं। त्यांच्या आंदोलनातून दिसलेली अश्लीलता, त्यांच्या आंदोलनातून दिसलेल्या शिवाय त्यांच्या आंदोलनातून दिसलेला संविधानाला खऱ्या अर्थानं संविधान पायदळी तोडवण्याचं काम त्यांच्या आंदोलनातून सातत्यानं दिसलं। आणि कोणत्या तोंडाने अभिजित दिपके संविधानाच्या गोष्टी करतात? सातत्यानं त्या आंदोलनादरम्यान असे पण व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत की युवक युवतीचे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मोठे ज्येष्ठ नेते असतील, मंत्री असतील, त्यांना असभ्य भाषेत अक्षरशः शिवीगाळ करतानाचे व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत। खरं तर हे आंदोलन ठराविक विचाराच्या लोकांनी उभं केलेलं आंदोलन आहे। दिपकेंनी त्याचा फायदा घेतला। निश्चितपणे काही वामपंथी शक्ती, काही अराजकता माजवणारी शक्ती या देशामध्ये कुठेतरी डोकं वर काढते आणि त्याचा फायदा दिपके सारखे व्यक्ती घेतात। निश्चित आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, परंतु ती या देशामध्ये अराजकता माजून जर सोडण्याचं काम करत असाल तर निश्चित ही हिंदू संस्कृती ते खपून घेणार नाही। निश्चितपणे आमच्या देशामध्ये भारतीय संस्कृती हिंदुस्थानाच्या संस्कृतीला धरून अनुसरून आणि संविधानाची चौकट न मोडता जर का आंदोलन करत असेल तर त्याला कधी डोक्यावर घेऊन नाचू नाही, तर येणाऱ्या काळात त्याला पायदळी तोडण्याचंही काम करू। आपले जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह अतुलजी लिमे यांच्यावर सुद्धा अभिजित दिपके यांनी टीका केली आहे की ज्यांनी गांधी हत्या केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि त्यांना ज्यांनी विरोध केला त्यांनी आम्हाला शिकवू नये असं अभिजित दिपके म्हणाले। चुकीच्या युवकांच्या प्रतिसादामुळे दिपके भ्रमित झालेले आहे। त्यांना कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास जास्त जागृत झालेला दिसला, त्यामुळे ते उंटाचा मुका घेण्याचा प्रयत्न करताय, पण त्यांना माहित नाहीये त्यांच्या वैचारिक पातळीला त्यांनी स्वतः हे करावं। त्यांनी अमेरिकेत जर खरंच स्वतःचं नाव केलं असतं तर निश्चितपणे इथंही त्यांचं स्वागत झालं असतं, परंतु त्यांनी अमेरिकेत काय केलं आणि इथे येऊन काय करतात
हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने युवकाला आणखीन चांगली दिशा देण्याचं काम करावं. जे धोरण त्यांनी धरलं ते धोरण धरावं. कोणत्या व्यक्ती, पक्ष आणि विचारधारेला धरून त्यांनी काम नाही करू. धन्यवाद. अभिजित दिपके हे सध्या भ्रमित झालेले आहेत आणि ठराविक विचारांच्या, वामपंथी विचारांच्या नादी लागून ते हे कृत्य करत आहेत आणि त्यांनी उंटाचा मुका घ्यायला जाऊ नये अशी प्रतिक्रिया, जळजळीत प्रतिक्रिया आमदार संजय किनेकर यांनी दिली. कॅमेरामॅन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTV, मुंबई.